फेरीमध्ये मी सागर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. मैदानामध्ये आपण जाऊया ज्या ठिकाणी 10 पट्टी चिपळूण संघाकडून चढाई ट्रॅकवरती जर्सी नंबर 4 अर्थातच शुभम कदमला आपण पाहतोय. एक गुणवान खेळाडू, युवा खेळाडू, प्रतिभावान खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये अतिशय अप्रतिम अशी कामगिरी पार पडत आपल्या संघाचा विजय त्याने सुनिश्चित केलेला होता. तोच खेळाडू पहिल्या चढाईसाठी सज्ज होतोय. सावध पवित्रा घेतला जातोय. कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतोय. माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी जर्सी नंबर 8 शुभम एडगे हा खेळाडू आपण पाहतोय. ज्यांनी अगोदरच्या मॅच मध्ये लाजवाब खेळ सादर करत आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास सुनिश्चित करून दिलेला होता. मधल्या फळीमध्ये आक्रमण साधवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने बोनस लाईन शिकवण्यासाठी ऑन असणार आहे. जेव्हा 7 किंवा 6 खेळाडू डिफेन्स वरती असतात त्यावेळेला चढाईपट्टूसाठी बोनस लाईन ऑन असते. परंतु यावेळेला एक सेफ सुरक्षित चढाई करत तो माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी 10 पट्टी चिपळूण संघाचा श्रेयस शिंदे आपण पाहतोय. गुंचपुरा असा खेळाडू, भक्कम बांध्याचा खेळाडू ज्याला चढाईची संधी मिळते आणि त्या संधीचा तो फायदा उठवतोय का पाहूया. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स किकचा परंतु ह्यावेळेला संभवता बॅकहोल्ड केलं जात आहे डिफेंडर्स कडून. लेफ्ट कॉर्नरचा जो क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतोय. चढाईपट्टू 10 पट्टी चिपळूण संघाचा बॅक लाईनच्या पाठीमागे मोठा धक्का असणार आहे 10 पट्टी चिपळूण संघाला. सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये यावेळेला आपण बघितलं तर तो जो प्रमुख चढाईपट्टू होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले. जर्सी नंबर 4 हा देखील एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. संघर्ष चिपळूण संघाचा प्रेम जो चढाई मार्गवरती सज्ज झालेला आहे. बघता बघता मध्यरेषेच्या जवळ येतोय. एका जागेवरती शांतपणे उभा राहतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला. माघारी परतला जातोय आणि प्रत्युत्तरासाठी 10 पट्टी चिपळूण संघाकडून पुन्हा एकदा आपण त्यांचा अनुभवी असा खेळाडू पाहतोय ज्याच्याकडनं या मॅच मध्ये फार मोठी कामगिरी अभिप्रेत असणार आहे. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं लेकर रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. आदरने त्यानंतर जी चढाई केली इथे एका गुणाची कमाई केली त्यांनी. आपला जो सहकारी खेळाडू जो बॅक लाईनच्या पाठीमागे होता त्याला रिवायवल केलं, त्याला मैदानात आणलंय आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा फ्रेम चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. सुरुवात या खेळाडूने डाव्या कोपऱ्यात केली, त्यानंतर मधल्या फळीमध्ये यावेळेला राईट कॉर्नरच्या दिशेने किक मारत गडी टिपण्याचा पुरेपूर आटोकाट प्रयत्न. आणि त्याच वेळेला आपण बघतोय की डिफेंडर्सने मजबूत अँगल होल्ड केलं होतं. सपोर्ट त्याला दोन्ही कॉर्नर कडून मिळाला. एका गुणाची कमाई चॅम्पियन 10 पट्टी चिपळूण संघाच्या खात्यामध्ये होती. डिफेंडिंग चॅम्पियन 10 पट्टी चिपळूण ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील अतिशय सुरेख असा खेळ सादर केलेला होता. तर दुसरीकडे आपण संघर्ष चिपळूण संघाला पाहतोय ज्यांनी याच्या अगोदर आपला जो पहिला सामना खेळलेला होता तो गजानन संघर्ष केशीच्या विरोधामध्ये होता आणि त्या ठिकाणी शुभम एडगेचा बहारदार खेळ आणि त्याच अप्रतिम खेळाच्या जोरावरती उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर आणि तेवढाच लाजवाब पाहायला मिळालेला होता. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा चढाईपट्टू सज्ज होता. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, फुटवरचा चांगला वापर केला जातोय. निदान रेषा क्रॉस केली आहे. चढाई आपली ऑलरेडी त्यांनी व्हॅल्यू केली आहे आणि इथे शानदार डिफेन्स आहे. 10 पट्टी चिपळूण डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा चढाईपट्टूवरती वरचढ ठरतोय. डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करतोय आणि सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर संघर्ष चिपळूण सारखा जो बलाढ्य संघ आहे, स्पर्धेच्या विजेते पदाचा प्रबळ दावेदार असणारा संघ आहे. ज्यांनी याच्या अगोदर आपण बघितलं होतं की गजानन संघर्ष केशी जो अनेक जिल्हास्तरीय अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा संघ होता त्याला स्पर्धेच्या बाहेर पाठवले. यावेळेला 10 पट्टी चिपळूण संघाचा चढाईपट्टू यशस्वी कामगिरी पार पाडतोय. संभवता मल्टी पॉइंट की सुपर रेड जर्सी नंबर 15 श्रेयस शिंदे. श्रेयसने या मॅच मध्ये पहिली सुपर रेड पार पाडले. वा, जबरदस्त कामगिरी, अद्भुत अविश्वसनीय प्रदर्शन 10 पट्टी चिपळूण संघाकडून, विशेषतः श्रेयस कडून. याच्यानंतर अंतिम सामना असणार आहे. दुहिंद चिपळूण संघासाठी पहिला पुकार असेल आणि त्या संघाबरोबर चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो अर्थातच अंतिम फेरीमध्ये दुहिंद चिपळूण बरोबर खेळेल आणि जो संघ हा सामना जिंकेल तो संघ इथेच मैदानामध्ये थांबेल. 5 मिनिटात बरोबर आपल्याला अंतिम सामना तिथून सुरू करायचा आहे. दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बघता बघता जर्सी नंबर 15 ने आपला करिश्मा दाखवला
आणि बलाढ्य जो संघ होता यावेळेला संघर्ष चिपळूण त्याला सुरुवातीच्या मिनिटामध्ये मोठा धक्का एक बॅकफुट वरती पाठवलेला आहे. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलेला शुभम मेडगे या मॅच मध्ये अजून देखील सबसेला पैसे ठरतोय. त्याला सूर सापडत नाहीये, तो तालामध्ये खेळत नाही, हा चिंतेचा विषय ठरू शकेल. परंतु इथे माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बदलू शकतो. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प आपल्याला सर्वांना नाव माहिती आहे, अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत ज्यांनी भारतावरती 100% टॅरिफ लावलाय. परंतु ते डोनाल्ड ट्रम्प अगोदर माईक टायसन तुम्हाला माहिती असेल, जागतिक मुष्टियुद्ध होता, त्या माईक टायसनचे वित्तीय सल्लागार म्हणून काम करायचे. परंतु त्यांचं नशीब बदललं, ते अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले आणि माईक टायसन मनोरुग्ण झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. आता माणसाची वेळ कोणत्याही क्षणी बदलू शकते, मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बदलू शकतो. यावेळेला पुन्हा एकदा 10 पट्टी चिपळूण संघाचा याचा टाइम आउट तिसरी चढाई डोआ डायरेड. याच्या अगोदर संघर्ष चिपळूण संघाकडून सातत्यानं 2 चढाई होत्या त्या एमटी, त्याच्यामुळे ही जी चढाई असणार आहे ती डोआ डायरेड. ज्या ठिकाणी चढाईपट्टूला कुणाची कमाई करणं गरजेचं असणार आहे. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर वेगावरती स्वार होत राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर सुरेख आहे, दोन्ही हात उंचावतोय आणि त्याच वेळेला सोलो टॅकलचा प्रयत्न होता 10 पट्टी चिपळूण संघाच्या डिफेंडरचा. जर्सी नंबर 13 म्हणजे सम्राटला आपण त्या ठिकाणी पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सम्राट अतिशय सुरेख असा खेळ सादर करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. पोटेन्शियल या खेळाडूकडे अनेक नामांकित मानांकित स्पर्धांमध्ये हा खेळाडू बहारदार खेळ सादर करताना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. दरम्यान पुन्हा असा खेळाडू संभवता लॉबीचा आधार घेतोय, लॉबीचा आधार घेतोय. मधल्या फळीतला जो डिफेंडर होता त्याला हलकासा स्पर्श केला. 10 पट्टी चिपळूण संघाच्या प्रांगणात एक गुणाची कमाई आणि त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा वनमॅन आर्मी शुभम मेडगे सज्ज होतोय. शुभम त्याचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं प्रेक्षक जमा होतात. आज दापोलीच्या ऐतिहासिक चंद्रनगरच्या मैदानावरती तो आपलं सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन देतोय, सर्वोत्तम योगदान देतोय. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय याच्यावरती विचार विमर्श करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं फार गरजेचं असणार आहे संघर्ष चिपळूण संघासाठी. यावेळेला बॅक टू बॅक पुन्हा एकदा 10 पट्टी चिपळूण संघाकडून श्रेयस शिंदेला चढाई मार्कवरती पाठवलं जात आहे. ब्रह्मास्त्राचा सातत्यानं वापर केला जातोय. स्वप्नील शिंदे ज्यांना आपण सातत्यानं दापोली तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो, आज ते प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. वेल प्ले, ते मैदानाच्या बाहेर आहेत, परंतु आपल्या खेळाडूंचा जो आत्मविश्वास आहे ते सातत्यानं वाढवत आहेत, दुणावत आहेत. तर दुसरीकडे संघर्ष चिपळूण संघाला अजून देखील सूर सापडत नाहीये. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य गजानन संघर्ष केशीच्या विरोधामध्ये शानदार खेळ या संघाने सादर केला होता. शुभमचा बहारदार खेळ आपण सर्वांनी बघितलं होतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं शैलेश असेल, प्रेम असेल, हे जे काही अनुभवी खेळाडू आहेत त्याने देखील दमदार आपल्याला संघर्ष चिपळूणचा संघ पाहायला भेटतो. प्रशिक्षकाने सूचना केल्या, प्रशिक्षकाने गुरुमंत्र दिलाय संघर्ष चिपळूणला आणि त्या सूचनांचं अनुपालन करत संघर्ष चिपळूणचा संघ येत्या काही मिनिटांमध्ये या मॅच मध्ये कमबॅक करतोय का पाहूया. पहिल्या हाफचा खेळ दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्वाचा असणार आहे, कारण पहिल्या हाफ मध्ये कोणताही संघ आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून दुसऱ्या हाफ मध्ये फार कमी संघर्ष करावा लागेल. शांततेच्या काळात जेवढा जास्त घाम गळाल, युद्धाच्या काळात तेवढं कमी रक्त सांडवावं लागतं. याचाच अर्थ पहिल्या हाफ मध्ये तुम्ही आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्या हाफ मध्ये तेवढा संघर्ष कमी करावा लागणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघाकडून एक सर्वोत्तम चढाईपटू चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स आहे त्याच्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चढाईपट्टू अजून देखील यशस्वी ठरत नाहीये. टिकटिक सुरू होते, पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ. यावेळेला लॉबीच्या बाहेर डॅश केलंय. शैलेश शेडगे बॅकलाईनच्या पाठीमागे संभव होता. पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघासाठी मोठा धक्का बसतोय. डिफेंडिंग चॅम्पियन 10 पट्टी चिपळूणचा संघ ऍज अ रेडर, ऍज अ डिफेंडर दोन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पडत या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये पहिल्या हाफ मध्ये लाजवाब खेळ सादर करतोय आणि अर्थातच वेगाने पॉइंट टेबल वरती मुसंडी मारतोय. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी नंबर 15 श्रेयस शिंदे ज्याने आतापर्यंतच्या खेळामध्ये प्रभावित करणारी कामगिरी पार पडली आहे. मंत्रमुग्ध असा खेळ त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलाय. दरम्यान जर बघितलं तर 5 खेळाडू संघर्ष चिपळूण संघाच्या प्रांगणामध्ये, 2 प्रमुख खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे, हे 2 खेळाडू जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे
10 चिपळूण संघासाठी ती गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. तर यावेळेला तिसरी चढाई डुवा डायरेक्ट निर्णायक चढाई श्रेय चढाई ट्रॅक वरती ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. चढाईमध्ये 5 काढूनच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन ऑफ असणार आहे. त्याच्यामुळे श्रेयसला इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये टच पॉइंट घेणं गरजेचं आणि त्याच वेळेला डिफेंडर्स मध्ये देखील थोडीशी द्विधा मनस्थिती पाहायला भेटते. टॅकल करायचं, ब्लॉक करायचं की सोडून द्यायचं आणि अंतिमता डिफेंडर्स वरच ठरतोय. डिफेंडर्स यशस्वी ठरतोय. एका गुणाची कमाई आणि त्यानंतर छोट्या चढीचा जो खेळाडू आहे जर्सी नंबर 10 संभवत या ठिकाणी पहिल्यांदाच चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. संघर्ष चिपळूण बनाम 10 चिपळूण यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना मित्रांनो आपण सर्वजण आजमावतोय, पाहतोय. जो जीतेगा वही सिकंदर कहलाएगा. जो संघ जिंकेल तो अर्थातच न्यू हिंद चिपळूण या टीम बरोबर अंतिम फेरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघांमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना. या गोल्डन चमचमत्या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल याची जी उत्कंठा होती त्याचं उत्तर आहे ते आपल्याला आता काही मिनिटांमध्ये नक्कीच मिळणार आहे. तिसरी चढाई पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघासाठी 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये संघर्ष चिपळूण संघाचा हा प्रतिभावान चढाईपट्टू, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतायत. चढाईपट्टूला कोणतीही संधी पुन्हा एकदा या ठिकाणी टाइम आउट नंतर खेळायला प्रारंभ होतोय 10 चिपळूण संघाकडे जर्सी नंबर 4 शुभम कदमला आपण पाहतोय चढाई मार्ग वरती. याच्या अगोदर जो इंजुअर देखील झालेला होता, जायबंदी झालेला होता, परंतु आपल्या संघाची गरज लक्षात घेता आपला खेळ मैदानावरती जास्तीत जास्त क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न जरूर करणार आहे. दरम्यान यावेळेला हे जे बॅटल होणार आहे ते एकीकडे शैलेश, एकीकडे प्रेम, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अर्थात शुभम असणार आहे. त्याचबरोबर असणार आहे. थर्ड रेड डुवा टायरेड वरती पुन्हा एकदा जर्सी नंबर 15 म्हणजे श्रेयस शिंदेला आपण पाहतोय. उंचपुरा असा खेळाडू आहे, अनुभवी असा खेळाडू आहे यांनी या संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत एक हाती वर्चस्व निर्माण केलंय. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, 5 काढूनचं क्षेत्ररक्षण आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण, लॉबीचा आधार घेत संभवता मिड लाईनच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा कॉम्बिनेशन टॅकलचा परिचय. महत्वाचा जो खेळाडू होता 10 चिपळूण संघाचा तो बॅकलाईनच्या पाठीमागे आणि काही अंशी पलटवार करण्याच्या दिशेने आता संघर्ष चिपळूण संघाने आगेकूच करायला सुरुवात केली आहे. आपण शैलेश गेला पाहतोय जर्सी नंबर 8 बरवशाचा खेळाडू आहे. हा जो खेळाडू आहे मागच्या मॅच मध्ये जो त्याचा खेळ आपल्याला पाठीला मिळालेला होता तो खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय का पाहूया. काय घडतंय. संभवता एका गुणाची कमाई आहे, संभवता एका गुणाची कमाई. याचा सिंगल पॉइंट जोडला जातोय संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये आणि जी पिछाडी होती ती आता एका पॉइंटने भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे जर्सी नंबर 1 हा देखील एक उंचपुरा असा खेळाडू आहे. आज श्रेयस शिंदे जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे त्याला रिवायवल करण्यासाठी या खेळाडूला टच पॉइंट घेणं अनिवार्य असणार आहे. बोनस पॉइंटच्या जोरावरती तुमचा जो बॅकलाईनच्या पाठीमागे असणारा खेळाडू आहे तो रिवायवल होत नसतो. आपण पाहतोय पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतोय, मध्यरेषा क्रॉस करतोय, आपल्या कोर्टमध्ये परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघाचा गुणवान खेळाडू आपण आजमावतोय शैलेश शेडगेला. यावेळेला 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये 10 चिपळूण संघाचे 2 चमचमत्या सितारे बॅकलाईनच्या पाठीमागे. यावेळेला थोडासा पाय घसरतोय आणि त्याच वेळेला डिफेंडर्सने अचूक डाव साधला. शैलेश शेडगे सारखा जो सर्वोत्तम चढाईपट्टू होता त्याला डॉमिनेट केलंय आणि आपल्या टीमचा जो महत्वाचा चढाईपट्टू होता श्रेयस शिंदे त्याला त्याने रिवायवल केलंय आणि श्रेयस रिवायवल आल्या चढाई मार्गावरती सज्ज होतोय. दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा असणार आहे, कारण चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होईल. पहिल्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं न्यू हिंद चिपळूण संघाने अप्रतिम खेळ सादर केला होता आणि आपला प्रवेश अंतिम फेरीसाठी त्याने शोधला. प्रेम जर्सी नंबर 4 हा खेळाडू चढाई मार्गावरती सज्ज होतो. 6 खेळाडूंच्या समोर आक्रमक असं क्षेत्र सजवलेलं आहे. थोडस क्रीडा रसिक सहकार्य करा, रेलिंग वरती जोर देऊन उभे राहू नका. अजून देखील फायनलचा सामना थोडस सहकार्य करा. क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2च्या पाठीमागे उभे असलेले सर्व क्रीडा रसिक कृपया रेलिंग वरती जोर देऊन उभे राहू नका. या क्रीडा रसिकांना आयोजकांकडून ज्या काही सूचना मिळत आहेत त्या सूचनांचं आपण अनुपालन करूया. क्रीडा रसिकांना एक नम्रतेची विनंती आहे, रेलिंग वरती फार जोर देऊ नका.
आपला आरंभ होतोय. अर्थातच दुसऱ्या सत्रामध्ये नेमकं काय घडतंय, अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होतोय याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय. अर्थातच आपण इथला एक मधुर गोड आवाज या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय साई शिकवण सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जाऊया या चंद्रनगर गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ज्या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेची उपांत्य फेरी सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला शैलेश येडगे या खेळाडूचा संघर्ष चिपळूण, तर दुसऱ्या बाजूला श्रेयस शिंदे या खेळाडूचा दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण. दोन बलाढ्य संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी रंगतदार लढत या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाच्या बाजूनं या ठिकाणी अगदी चांगल्या दर्जाचा खेळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु सध्या स्थितीमध्ये शैलेश येडगे या खेळाडूचा मार्गमध्ये पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र किती गुणाची कमाई असेल. मैदानाच्या आतमध्ये मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई आहे. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये पलटवार संघर्ष चिपळूण या संघाच्या माध्यमातून श्रेयस शिंदे मैदानाच्या बाहेर गेलाय. महत्वपूर्ण कामगिरी केली जाते शैलेश येडगे या खेळाडूच्या माध्यमातून. या खेळाडूची देखील चर्चा करूयात. ही चढाई तितकी शुभम कदम या खेळाडूची महत्वपूर्ण आहे. जर्सी क्रमांक 4 रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र माघारी परततोय. पुन्हा एकदा चढाई मार्गवरती संघर्ष चिपळूण संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू जर्सी क्रमांक 8 शैलेश येडगे या खेळाडूला आपण पाहतोय. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. सम्राट गमरे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी संबोधता चकवा दिला जातोय. एका गुणाची कमाई होती. सम्राट गमरे हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. कदम तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करतोय. डू ऑर डाय रेड या ठिकाणी पाहायला मिळते. टू टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. एक आहे की उरलेला खेळाडू आहे दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण संघाचा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती चिपळूणचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 संघाच्या उजव्या कर्वातून मधल्या फैती टिपण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस मात्र डिफेन्स एक वडलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पलटवार या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये संघाच्या चिपळूण संघाने या ठिकाणी पलटवार केलाय. दसपटी चिपळूण संघावरती या ठिकाणी एक ऑल आउट दिला गेला. पुन्हा एकदा ऑल इन होतोय चिपळूणचा संघ आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी खेळ सावरला जाईल. परंतु स्कोर कार्ड ऐकूया. सोळा या गुणसंख्येवरती दसपटी चिपळूणचा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने 15 या गुणसंख्येवरती संघर्ष चिपळूण हा संघ पाहायला मिळतोय. अजून देखील एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण संघाकडे. श्रेयस शिंदे या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर केएमपी युवा कबड्डी सिरीज जी पुणे येथे सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्या स्पर्धेमध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सातत्याने या खेळाडूला आपण पाहिलंय. परंतु चढाई मार्गवरती शैलेश येडगे हा खेळाडू पाहायला मिळतोय. यंदाची युनिव्हर्सिटीची स्पर्धा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई संघाकडून कोकण झोनला रिप्रेझेंट करताना पाहिलं या खेळाडूला. त्यानंतर 52वी कुमार गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालाय. त्याचप्रमाणे केएमपी युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय. त्याचप्रमाणे एक व्यावसायिक स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये पार पडली. त्या ठिकाणी युनियन बँक या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला खेळाडू असा शैलेश येडगे. संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 8 आणि एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. आज या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय. त्याचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु ऑलरेडी आपण पाहिलं तर न्यू चिपळूण संघानं फायनल फेरीसाठी क्वालिफाय केलाय. या चालू मॅच मध्ये विजेता संघ फायनलची फेरी न्यू चिपळूण संघासमोर या ठिकाणी संघर्ष चिपळूण संघासाठी थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमणासाठी सज्ज होतोय डावखुऱ्या शैलीचा शैलेश येडगे. यावेळेस मध्ये अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होईल. या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 दसपटी चिपळूण संघाचा हा खेळाडू अगदी जबरदस्त त्या ठिकाणी कोपरा रक्षण करतोय. शैलेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी शुभमला आपण पाहतोय. महत्वपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये सजवला जातोय. अजून देखील काहीशा गुणांची आघाडी दसपटी चिपळूण संघाकडे पाहायला मिळते. चला या ठिकाणी थर्ड तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते.
तिसऱ्या सळीसाठी श्रेयस शिंदे या खेळाडूला आक्रमणासाठी पाचारण केलं जातं. जर्सी क्रमांक 15 संघर्ष जिंकून संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र डिफेन्सला जेरबंद केलाय. यावेळेस सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जिंकून संघाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय साईल स्पोर्ट्स शननगर यांच्या संकल्पनेतून साकार होणारी कुठली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळली जाणारी स्पर्धा यावेळेस मात्र तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. शैलेश येडगे हा खेळाडू थोडासा आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 हा खेळाडू सातत्याने या खेळाडूला जेरबंद करण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिस्पर्धी संघातील महत्वपूर्ण खेळाडूला जितकं जास्त वेळ मैदानाच्या बाहेर बसवता येईल तितका सामना आपल्या संघासाठी सोपा होऊन जातो आणि तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये दसपडी चिपळूण संघाची पाहायला मिळते. सातत्याने शैलेश येडगे या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. पुन्हा एकदा बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 दसपडी चिपळूण संघाचा कोपरा रक्षक आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 चढाईमध्ये शैलेशला रोखण्यात यश आलं. या ठिकाणी पुन्हा एकदा संघाच्या चिपळूण संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू पाहायला मिळतोय, परंतु वेळ थोडीशी निघत चालली आहे. कारण आतापर्यंत आपण पाहतो तर चिपळूण दसपटी चिपळूण हा संघ काहीशा गुणांना आघाडीवरती आहे. या सामन्याची अगदी शेवटाकडे जात असताना पुन्हा एकदा सामना रोमांचक लढतीकडे जाईल. पुन्हा एकदा शुभम हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज अगदी पहिल्याच सामन्यामध्ये दुखापतग्रस्त देखील पाहायला मिळाला खेळाडू, परंतु आज आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने लढतोय. परंतु यावेळेस मात्र डिफेन्स जर्सी क्रमांक 12 या खेळाडूची तारीफ करावी लागेल. काही जबरदस्त थाय गोल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही थाईज मध्ये डाईव्ह केले गेले, त्यानंतर टीमचा संपूर्ण सपोर्ट मिळाला. गुणाशी कमाई पुन्हा एकदा संघर्ष संघासाठी शैलेश येडगे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि लगेच तळे मार्गमध्ये पाचारणी केल्या जाते. या ठिकाणी एक व्हॅलिड गुणाशी कमाई होत नाहीये. चिपळूण संघाचा चढाईपट्टू या ठिकाणी माघारी परतलाय. या ठिकाणी खूप वेळानंतर पुन्हा एकदा श्रेयस मागच्या थर्ड रेड मध्ये त्या खेळाडूला सक्सेसफुली जेरबंद केलं गेलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालंय, परंतु यावेळेस मात्र कुठलाही धोका पत्करत नाहीये. शांत संयमी खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्ड रेड चला या ठिकाणी क्षणभर विश्रांती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा शैलेशला आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 5 या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख कामगिरी पाहायला मिळते. दसपटी चिपळूण संघाचे दोन्ही कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 6 आणि जर्सी क्रमांक 5 जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शैलेश येडगे या खेळाडूला या ठिकाणी मात्र थोडस अडचणीमध्ये आणून ठेवलंय. चर्चा करण्यासाठी भाग पाडलं जातं या ठिकाणी शैलेशला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा या ठिकाणी शांत सेमी खेळ पाहायला मिळतोय. माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळेल. संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड थर्ड रेड तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 15 श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून आक्रमणासाठी पाचारण केलं जात आहे. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. एक सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा या ठिकाणी शैलेशला मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल, परंतु डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल का की श्रेयस या ठिकाणी गुणाची कमाई करताना पाहायला मिळेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा या ठिकाणी बदलवती टेक्निक बदलायला सुरुवात झाली, परंतु डिफेन्स या ठिकाणी एकवटला आहे. आणि जेव्हा डिफेन्स एकवटतो त्यावेळेस मात्र सातत्याने गुणाची कमाई या ठिकाणी संघाला सहजगी होतेच. आणि या ठिकाणी संघर्ष चिपळूण संघासाठी आपण पाहतोय तर गुणाची कमाई झाली. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी केली. श्रेयसला पुन्हा एकदा जेरबंद करण्याचं काम केलं जातं. या ठिकाणी शैलेश थोडी मार्गवरती लगेच पाचारण केलं जातंय, परंतु थोडासा आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. इतकीशी गुणाची कमाई करू शकला नाही या खेळाडू. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे.
20 या गुणसंख्येवरती दसपटी चिपळूण तर 18 या गुणसंख्येवरती संघर्ष चिपळूण. सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या या 5 मिनिटाच्या खेळामध्ये फक्त आणि फक्त 2 गुणांची महत्वपूर्ण आघाडी दसपटी. यावेळेस मध्ये थर्ड रेट आणि या थर्ड रेट साठी प्रतिस्पर्धी संघाचा हुकमाचा एक्का मैदानाच्या आतमध्ये येतो. हा डिसिजन योग्य असेल का? संघर्ष चिपळूण संघासाठी हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. आणि शैलेश या ऐनमोक्याच्या मुवमेंटला जर मैदानाच्या बाहेर गेला तर कुठेतरी थोडंसं चिंताजनक वातावरण असेल, परंतु या ठिकाणी एक सक्सेसफुल झाला तर मात्र कुठेतरी आपण पाहतोय यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये शैलेशला रोखण्यात यश आलंय. संघर्ष चिपळूण सामना संपला शेवटची 4 मिनिटे. संघर्ष चिपळूण संघाचा हा डिसिजन मात्र कुठेतरी थोडासा चुकीचा ठरताना पाहायला मिळतोय. शैलेशला थर्ड रेट साठी पाठवणं थोडंसं धोकादायक. याच्यानंतर अंतिम सामना असणार आहे नोव्हेंबर चिपळूण संघ आपल्याला सेकंड कॉल आहे. अर्थातच या ठिकाणी हा सामना संपताच आपण लगेचच मैदानामध्ये या, कारण चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो इथेच 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. चला याच्यानंतर लगेचच या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी तुम्हाला अनुभवायला मिळणार. परंतु यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 या गुणसंख्येवरती दसपटी चिपळूण तर 18 या गुणसंख्येवरती संघर्ष चिपळूण हा संघ पाहायला मिळतोय. पाहता पाहता गुणाची आघाडी 4 गुणाची येऊन ठेपली आहे दसपटी चिपळूण संघाकडे. तो सातत्याने आपण पाहतोय तर संघर्ष चिपळूण हा संघ मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्ट्रगल करतोय. एक व्हॅलिड रेट. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. मोमेंटम दसपटी चिपळूण संघाकडे. सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये श्रेयस थोडासा शांत सेमी खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. मागच्या साडीमध्ये बोनस गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला तो खेळाडू. यावेळेस मात्र थोडासा शांत सेमी खेळ सादर करतोय. चला या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते ज्या ठिकाणी संघर्ष चिपळूण हा संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी. जर्सी क्रमांक 6 खेळाडू पुन्हा एकदा एक सुरेख कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय डिफेन्स मार्क वरती. चढाईपट्टू बाद होतोय. गुणाची कमाई चिपळूण संघाच्या खात्यामध्ये दसपटी चिपळूण संघाकडे गुणाची कमाई होती. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. जर सामना अशाच गतीने चालत राहिला तर पुन्हा एकदा दसपटी चिपळूण हा संघ अजून एका जिल्हास्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश येईल. थर्ड रेट. थर्ड रेट. तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये सजवली जाते श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून. एक पलटवार होईल का? श्रेयस येडगे मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल का? तर देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र चढाईपट्टू बाद होतोय. गुणाची कमाई होतीये संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र संभवतः संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून डिसाइडिंग रेड येईल का? एक पलटवार शैलेश येडगे या खेळाडूच्या नावावरती. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. शैलेश येडगे हा खेळाडू या ठिकाणी व्हिडिओ ठरेल का या मॅच मध्ये बघण्यासारखं असेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दसपटी क्रीडा मंडळाचा खेळाडू जर्सी क्रमांक 2 जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सोलो टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. शैलेश येडगे सारख्या एका बलाढ्य खेळाडूला रोखण्यात यश आलंय. आणि हा सामना कुठेतरी आपण पाहतोय तर या ठिकाणी जिंकलाय दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण या संघाकडे. संघर्ष चिपळूण संघाचा संघर्ष या मैदानावरचा संभवतः या मॅच मध्ये इथेच थांबेल. अंताकडे जात असताना एक डू ऑर डाय रेड दसपटी चिपळूण संघाची सक्सेसफुल झाली आणि दुसऱ्या बाजूने संघर्ष चिपळूण संघाच्या चढाईपट्टूंना सातत्याने डू ऑर डाय रेड मध्ये टॅकल केली गेली. शैलेश येडगेला थांबवलं गेलं. कुठेतरी तोच विजयाचा शिल्पकार ठरला या ठिकाणी आपण पाहतोय. तर डिसिजन दसपटी चिपळूण संघाचा, कारण ज्या पद्धतीने शैलेश अगदी मागच्या सामन्यापर्यंतचा खेळ आपण पाहिला
जबरदस्त होता, परंतु या मॅच मध्ये दसपडी चिपळूण संघाचा डिफेन्स थोडासा हवी राहिला. दुसऱ्या बाजूने श्रेयस आणि शुभमची अगदी जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु त्यांचा कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 6 या खेळाडूने अगदी जबरदस्त खेळ सादर केला या मॅच मध्ये. आणि त्याच जबरदस्त खेळाच्या जोरावरती या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश या ठिकाणी आलंय. दसपडी क्रीडा मंडळ दसपडी चिपळूण हा संघ जाऊन पोहोचतोय या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये, ज्या ठिकाणी त्यांचा सामना